हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आत्ता जस्ट ड्युटीवरून सुटले आणि आता चालले ग्राउंडला. तुम्हाला तर माहीतच आहे, 2 दिवस झालं मी ग्राउंड चालू केले. सॉरी, 2 नाही, आता 4 ते 5 दिवस झाले. आता 5वा दिवस आहे. तर आता चालले ग्राउंडला. आकुर्लीला ग्राउंड आहे. हे आकुर्लीच्या ग्राउंडवर आले. पण इथे कसं आहे, आता मी पण प्रॅक्टिस करायची चंद्रपूरला. तिथे सर्वांना म्हणजे प्रॅक्टिसवाले जे कोणी असतील, पोलीस भरती म्हणा किंवा इतर वॉकिंगवाले किंवा ॲथलेटिक किंवा कोच, ह्या सर्वांना फ्री एंट्री होती आणि कोणाला पण जाऊ देत होते. तिथे पण एक जिल्हा स्टेडियम ग्राउंड होतं त्या ग्राउंडला. बट इथे माहीत आहे, जे आम्ही आकुर्लीच्या ग्राउंडवर आलो आहे ना, तिथे आम्हाला आतमध्ये नाही येऊ देत होते, कारण आम्ही नवीन आहे ना. म्हणून इथे फक्त जे कोचकडे ॲडमिशन आहे त्यांनाच येऊ देत आहे. अदर व्यक्तींना नो एंट्री. ग्राउंडवर आम्हाला खूप वेळ थांबवून ठेवलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं, कन्व्हिन्स केले, रिक्वेस्ट केली की जाऊ द्याकडे म्हणून. तर फायनली आम्हाला त्यांनी जाऊ दिले. बट त्यांनी असं स्ट्रिक्टली सांगितलं आहे आम्हाला की उद्यापासून तुम्हाला कोच लावावं लागेल, तरच तुम्हाला ॲडमिशन भेटेल. आणि आज असं झालं आहे की आमचे जे मास्तर आहेत ते आलेले नाही आहेत, कारण आमचा सर्वांचा ड्युटीचा टाईम वेगवेगळा असतो. रोज आमची सर्वांची एकच शिफ्ट असायची, म्हणून आम्ही एकत्र येत होतो. पण आज सरांची आहे सेकंड शिफ्ट आणि आमची आहे मॉर्निंग शिफ्ट. बट जाऊ द्या, आता काही नाही, उद्या ते येतीलच आमच्यासोबत. पण आता फायनली आम्ही पोहोचलो ग्राउंडला. मी दाखवते तुम्हाला ग्राउंड. चला आता रनिंग वगैरे झाल्यावर भेटूया. का गाईज, हे आहे ग्राउंड आकुर्लीचं. बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे, किती जबरदस्त वाटत आहे. हिरवे हिरवे झाडं, खरंच खूप जबरदस्त आणि खूप भारी वाटतं. ते ग्राउंड करायला खूप जास्त मजा येईल. आणि आमचं पण ग्राउंड असंच होतं, जिथे मी चंद्रपूरला प्रॅक्टिस करायची ना, तो पण ग्राउंड सेम असंच होतं. बघू शकता तुम्ही. यांना बघून खरंच, तिथे जे मुलं बसून आहेत, मुलं मुली, त्यांना बघून मला माझे प्रॅक्टिसचे दिवस आठवले, जेव्हा मी चंद्रपूरला प्रॅक्टिस करायची ते. बट आता ते आम्ही पुन्हा चालू करणार. कम बॅक. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. 2 दिवसाचे ब्लॉग मी एकत्र टाकते, कालचा आणि आजचा. कारण कसं आहे, आज आहे संडे. काल शूट केलं होतं, बट थोडंसंच काही शूट केलं, एकदम जास्त ब्लॉग पुरतं काही शूट नव्हतं झालं. त्यामुळे मग कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र टाकते. आज संडे आहे आणि माझा वीक ऑफ आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे, मला संडेला वीक ऑफ असते, संडेची सुट्टी असते. कारण प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते की मला संडेला सुट्टी असते म्हणून. आणि प्रत्येक संडेचं काहीतरी वेगळा प्लॅन असतं बाहेर जायचा. बट या संडेला काहीच बाहेर वगैरे नाही जायचं आहे. आता वाजले 10. आता संडे म्हणल्यावर थोडं उठणं वगैरे उशिराच होते. तरी पण बऱ्यापैकी आज लवकरच उठली, कारण हेअर वॉश वगैरे करायचं होतं, वर्दी वगैरे धुवायची होती. आता संडे म्हणल्यावर खूप सारे कामं असतात, कारण इतर दिवशी तर कामं करायला वेळ भेटत नाही. ड्युटी आणि रूम फक्त एवढंच सुचते, कारण वेळच नसतो आहे. आणि त्यातल्या त्यात आता ग्राउंड, जिम आणि अभ्यास हे सगळं कवर करणं खूप, म्हणजे हे सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट जाते माझ्यासाठी तर, सिरियसली. म्हणून त्यामुळं काही स्वतःचे जे पर्सनल कामं राहतात, जसे की कपडे धुणं किंवा हेअर वॉश वगैरे करणं, हे रोजच्या रोज नाही होत. संडेला परफेक्टली सर्व कामं होऊन जातात. रूम वगैरे आवरले, रूम वगैरे साफ केले, कारण आम्हाला कोणालाच म्हणजे प्रत्येकाचा विकॉफ वेगवेगळा असतो, जास्त वेळ भेटत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्यांनी रूम साफ करतात. आज माझा विकॉफ होता म्हणून मी आज रूम वगैरे साफ केले. सर्व रूममधला राडा वगैरे आवडली आणि जस्ट आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झाले. आता स्वयंपाक वगैरे बनवते. बघूया स्वयंपाक काय बनवायचे काय नाही. मुलींचा आणि घरचा बायांचा हाच प्रश्न असतो की नक्की स्वयंपाक बनवायचा काय. काही सुचतच नाही राव की काय बनवायचं, काय करायचं, म्हणजे असं माइंडमध्ये काही सुचतच नाही. आणि आता पावसाचं पण वातावरण झालं आहे, बघू शकता तुम्ही. मागे खूप वारातून सुटले, पाऊस येऊ शकतो अशी शक्यता आहे. येऊ शकतोय नाही, लागलाच आहे थोडा थोडा, रिमझिम रिमझिम. काय माहीत आता मोठं येणार का नाही येणार. सडा येतो आहे छोटं छोटं, बघूया. चला मग आता आवरून वगैरे घेते आणि दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर शूट करते बाकी काय केले काय नाही ते. चला तर ब्लॉग. गाईज, खूप मोठा पाऊस होतो, खूप जास्त.
बघू शकता, तुम्हाला माझी छत्री दिसतच असेल. छत्री घेऊन चालले मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये जाणं गरजेचं होतं, कारण भाजीसाठी काहीच नाही आहे आमच्याकडे. आता चालले भाजीला घ्यायला. आणि मला नाही वाटत की पावसामुळे मार्केट पण ओपन असेल, पण कदाचित एखादी शॉप असू शकते भाजीपाल्याची, म्हणून बघत चालले. भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटली तर मग काहीतरी डाळ वगैरेच बनवावं लागेल, कारण ऑप्शन नाही आहे. तर चला बघूया, काही भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण खरंच इतके दिवस नव्हता येत आणि आता येतोय तर इतका जोरेनी आणि इतका कंटिन्यू सारखंच येतोय. थांबला बघा, आता थांबलाय, अजून येतोय, जातोय येतोय, जातोय येतोय. हां, 5 मिनटासाठी येतोय, 5 मिनटासाठी थांबतोय. खरंच हसू केलंय या पावसाने. लागला, आत्ताच गेला होता तर लागला. काही सांगता नाहीत कधी येणार कधी जाणार. जाऊ द्या, असू द्या, आता काय करणार. चला आपण जाऊया भाजीपाला घ्यायला, घेऊन येऊ भाजीपाला वगैरे. चला तर मग गाईज, आलो आम्ही भाजीपाला घ्यायला. ताई भाजीपाला घेत आहे, ब्लॉग बनवत आहे, कारण मला नाही समजत भाजीपाला घ्यायचं. आणि तुम्ही म्हणणार आता नेहमी तुझ्या ब्लॉगमध्ये ही ताई त्याच्या मागच्या काकू आहेत ना, त्याच कशा काय दिसतात. पण आम्ही नेहमी त्यांच्याकडूनच भाजीपाला घेतो. इतर खूप शॉप आहे तिथं भाजीपाल्याच्या, बट आम्ही कोणाकडूनच नाही घेत, फक्त त्यांच्याकडूनच घेते, कारण त्यांच्याकडे फ्रेश माल असतं आणि भाव पण व्यवस्थित लागतात ते आम्हाला, म्हणून आम्ही त्यांच्याकडेच घेतो नेहमी. चला आता भाजीपाला घेतो आणि बाकीचं दाखवते दुसऱ्या शॉपवर गेल्यावर. आणि हो गाईज, जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.